तर मित्रांनो झालं असं की आज नव्हतं आपल्याला काम, म्हणलं आता काय करू मग घरी बसून, तर मग म्हणलं चलो गाडी निकलो और जाएंगे जालने को। मग गाडी घेतली, गाडी आलो घेऊन, पण म्हणलं भैया पहिल्या याच्यामध्ये पेट्रोल टाका लागेल, कारण की गाडीमध्ये नव्हतं पेट्रोल टाकून म्हणलं चला आपण थिएटरला जाऊ। मग काय मित्रांनो थिएटरला आलो, कांतारा मूवी चालू होती, पण कांतारा मूवी मध्ये अजून काही शो चालू झाला नव्हता। सकाळी आपण लवकर आलो होतो, काय असं वाटलं मला। तर मित्रांनो चला म्हणलं आपण काय करू, मग आपण आलो पास, मग मी आलो पास छत्रपती शिवाजी महाराज चौकात। म्हणलं आता काय करावं, कुठं जावं, म्हणलं चलो अभी जाएंगे डी मार्ट को। डी मार्टला आम्हाला जायचं होतं कपडे घ्यायला, म्हणलं चलो जाएंगे डी मार्टला आलो मित्रांनो। आता गाडी कुठे पार्किंगला लाव, तर कुठेतरी पार्किंगला आपण एवढ्या ठिकाणी लावून दिली मित्रांनो। आपण फायनली ना थिएटरला गेलो होतो, पण थिएटरला काही शो चालू झाला नव्हता। 11:30 12 टायमिंग होता ना, आपण गेलो होतो लवकरच। तर मित्रांनो मग आता काय करावं काय नाही, म्हणलं आता मग चलो म्हणलं आपण जाएंगे डी मार्ट को देखेंगे कुछ ड्रेस लेने का ICB असं पण तर आपल्याला आता दिवाळीला कपडे घेण्याचे ना। तर मित्रांनो आपण आलो पा आतमध्ये, आता इथे एंट्री वगैरे करते ना, आपली एंट्री वगैरे करून आपण आलो आतमध्ये। म्हणलं आता किराणा सामानाचे रेट वगैरे पाहू, काजू बदाम काय असेल ते पाहू, म्हणलं याची रेट काय चालू आहे काय नाही सध्या। आता आपण आहे ना डीमार्ट मधून कधीच किराणा सामान नाही घेतला, पण म्हणलं आता यावेळेस पाहू काय रेट चालू आहे काय नाही। पण म्हणलं जाऊ तिकडे बाबा, हो आपण आपला ड्रेस घेऊ। तर मित्रांनो आपण आलो बा ड्रेस घेण्यासाठी। इथं पण आहे ना इतक्या पॅन्टी झाल्या, काय झालं आता ते आपला कंबरचा नंबर मला माहित नाही, आणि इथं इतक्या पॅन्टी झाल्या, कोणती घ्यावं कोणती नाही ते माहित नाही। आता इथं ट्राय करता असले तर त्यासाठी आपल्याला ट्रायचे नियम जावं लागेल मित्रांनो। फायनली आपण एक पॅन्ट घेतली होती, मग आता तिला पण आता ती पण एवढी मला आवडणार नव्हती, पण म्हणलं आता जाऊ द्या आता काय करता येईल, एखादी पॅन्ट तर घेऊ आपण। मग मित्रांनो बाहेर आलो तर पाहतो, मग आता म्हणलं आपल्याला काय करायला म्हणलं, आता पॅन्ट तर घेतली नाही आपण, एकदम ड्रेस आपल्याला आवडला नाही, म्हणलं आता काय करता जान दो अभी जाएंगे घर पे, क्योंकि असं पण आता मला खूप वेळ झाला होता, आणि शेतावर पण जाणं होतं गावाकडे जाऊन। तर मित्रांनो म्हणलं आता जाऊ तिकडे, आता डीमार्टला डबल एखाद्या वेळेस येऊ, कारण का 2-3 दिवस बाकी आहे। मित्रांनो फायनली आपण जाणार आहे तर गावाकडे। तर मित्रांनो हाय मित्रांनो, तर आपण आलो बा शेतामध्ये, कारण की आता इतकं सण झाला मला, कारण मला झालं बा उशीर, कारण की आता नाही का सकाळी मी गेलो जालन्याला गेलो पिक्चर पाहिला, पण तिथे काही पिक्चर शो नाही भेटला। मग आता आपण वावरामध्ये आलो, कारण की आपल्याला आहे ना सायबिनीचा गंज आहे ना ते बघा लागून पाहिला, कोण की रात्री पाहिला होता पाऊस। मग तर चला मित्रांनो, तर मित्रांनो शेतामध्ये आलो, शेतामध्ये येता येता आपल्याला काय झालं माहिती का, आता आपल्या तूर आहे ना तुरीला पाहू आपण, अजून काही फुलं वगैरे काही लागलं नाही, पण तूर चांगली मस्त आलेली होती। म्हणलं आता यावेळेस आपण इथे शेंगा वगैरे खाऊ, आणि तुम्हाला पण शेंगा आवडत असेल कमेंट करून सांगा तुम्हाला शेंगा आवडतील नावर। तर मित्रांनो गंज मस्त एकदम झाकीर होता, काही अडचण नव्हती, म्हणलं आपण एकदम मुख्य झालं पाहिजे। मग काय मित्रांनो हे बघा असं झालं पा, आता हे गंजाला आहे ना काही टेन्शन नाही माहिती का आपण, कारण की ना हवा पाणी आला बिन तर आपले गंज बरोबर व्यवस्थित बांधले। तर मित्रांनो व्हिडिओला लाईक करा, फॉलो करा, थँक्यू।